संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार सतीश तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे यांचा दणदणीत विजय झालेला आहे। जवळपास 16,000हून अधिक मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी आमदार सतीश तांबे यांनी संगमनेरात आपला गड राखल्याचं दिसत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेबजी थोरात आहे। काय सांगाल सर, तुमचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि विजय मिळवला आहे। काय पहिली प्रतिक्रिया? नाही, विधानसभेतले जो एकंदर निवडणूक आहे तिच्या बाबतीतच लोकांचाही आक्षेप आहे आणि तो पराभव तो तर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या त्याचा तो भाग आहे। संगमनेरमध्ये अनेक वर्षापासून अत्यंत सुंदर काम संगमनेर बांधणीचं काम केलेलं आहे आणि त्या कामाला आणि वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, गुंडगिरीचं वातावरण निर्माण झालं, अनेक चुकीच्या पद्धती अंमली पदार्थाचा वावर एकदम मोठ्या प्रमाणावर सुरू झाला, तर ह्या सगळ्याचा नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे। नागरिकांनी आमचा विश्वास दाखवलेला आहे केलेल्या कामावर आणि पुढे करावयाच्या कामासाठी। आता विरोधकांनी तुमच्यावर आरोप केले, सभा घेतल्या संगमनेरमध्ये, महायुतीच्या देखील अनेक नेत्यांनी सभा घेतल्या की विधानसभा निवडणुकीत मामाचा बंदोबस्त केला आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा देखील बंदोबस्त करू। काय उत्तर द्या? नाही, आता लोकांनी उत्तर दिलेलं आहे। खरं सांगतो की काम आम्ही असं केलेलं आहे मागील काळामध्ये की ज्याचा उल्लेख चांगल्या कामासाठीच होईल, त्यामुळं आरोप करायला तर काही जागा खोटेनाटे आरोप कोणी कोणावर करू शकतं, त्यांना काय। परंतु जनता ही अत्यंत जागृतपणे जनतेनं सुज्ञ पद्धतीनं निर्णय दिलेला आहे। जनतेने संगमनेरच्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये अत्यंत सुज्ञ पद्धतीने निर्णय दिलेला आहे आणि जवळपास आम्हाला नगराध्यक्षपदी आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर जनता आमच्या पाठीशी यापुढे देखील उभी राहील अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेली आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, संगमनेर, अहिल्यानगर।